इयत्ता 10वी मधील गणित भाग 2 मधील समरूपता टॉपिक आपण पाहतोय. त्यातील एक्झाम्पल तिसरे. दिलेल्या आकृती 1.31 मध्ये AB पॅरलल CD पॅरलल EF जर AC is equal to 5.4, CE is equal to 9, BD is equal to 7.5 तर चौकटीत योग्य प्रकारे DF ची व्हॅल्यू काढा. उकल पाहू. दिलेली माहिती आहे AB पॅरलल CD पॅरलल EF म्हणून तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म वापरणार आहोत. गुणधर्म सांगतो की तीन समांतर रेषांनी एका छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांचे गुणोत्तर हे त्या रेषांनी दुसऱ्या कोणत्याही छेदिकेवर केलेल्या आंतरछेदांच्या गुणोत्तराइतके असते. म्हणून AC divided by CE is equal to BD divided by DF. कारण तीन समांतर रेषा व त्यांच्या छेदिका यांचा गुणधर्म. व्हॅल्यूज पुट करू. 5.4 divided by 9 is equal to 7.5 divided by DF. आता तिरकस गुणाकार करू. DF into 5.4 is equal to 7.5 into 9. म्हणून DF is equal to 7.5 into 9 divided by 5.4. पॉइंट घालू म्हणजेच 75 into 9 divided by 54. 9 एके 9, 9 सक 54, 6 एके 6, 6 एके 6, 1 उरला, 6 दुनी 12, पॉइंट 6 पंचे 30 म्हणजेच DF is equal to 12.5. आता एक्झाम्पल चौथे. ट्रायंगल ABC मध्ये किरण BD हा कोन ABC चा दुभाजक आहे. A नंतर D नंतर C असे आहे. रेख D ही पॅरलल बाजू BC AEB तर सिद्ध करा की AB divided by BC is equal to AE divided by EB. आता सिद्धता. ट्रायंगल ABC मध्ये किरण BD हा कोन B चा दुभाजक आहे. म्हणून त्रिकोणाच्या कोनदुभाजकाच्या प्रमेयावरून प्रमेय असे सांगते की त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूंच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो. म्हणून AB divided by BC is equal to AD divided by DC कारण कोनदुभाजकाचे प्रमेय. इक्वेशन नंबर 1. ट्रायंगल ABC मध्ये DE पॅरलल BC. इथे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा उपयोग होतोय. प्रमेय आहे त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूला एकाच प्रमाणात विभागते. म्हणून AE divided by EB is equal to AD divided by DC कारण प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. इक्वेशन नंबर 2. इथे राईट हँड साइड इक्वल आहे म्हणून लेफ्ट हँड साइड इक्वल होईल. म्हणून AB divided by BC is equal to AE divided by EB. इक्वेशन 1 आणि 2 वरून. हेच आहे साध्य. थँक्स फॉर वॉचिंग.